न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क। मैं हूं आपके साथ आरती। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। संभाजीनगर मराठा समुदाय को कुणबी जाति प्रमाण पत्र देने के लिए मराठा छात्रों ने मोर्चा निकाला। महाराष्ट्र भर में मराठा समुदाय पिछले कई वर्षों से लंबित मराठा आरक्षण को लेकर न्याय के लिए सड़क पर लड़ाई कर रहा है। इसमें शांतिपूर्ण तरीके से न्यायिक लड़ाई लड़कर भी मराठा समुदाय को राजनीतिक इच्छा शक्ति के अभाव में आरक्षण से वंचित होना पड़ा। मराठा समुदाय राजनीतिक आरक्षण नहीं बल्कि सामाजिक और शैक्षणिक आरक्षण मांग रहा है। छात्र शैक्षणिक रियायतों से वंचित हो रहे। मराठा विद्यार्थी विश्वविद्यालय के अध्यक्ष ने कहा कि इसी उद्देश्य से मैंने आज यह मोर्चा निकाला है। खरं तर मी स्वतः कुणबी आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सगळा मराठा समाज हा कुणबी म्हणून संबोधला जावा, कारण आजपर्यंत जर आपण मराठ्यांचा इतिहास बघितला तर पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल किंवा कोकण असेल, या ठिकाणचा प्रस्थापित जो मराठा समाज आहे हा कुणबी आहे। केवळ आणि केवळ मराठवाड्यातला जर मराठा हा कुणबीमध्ये जर आला तर त्यांना ओबीसी मध्ये येता येईल आणि त्यांना आपल्याला विरोध करण्याची काही गरज नाही, कारण सगळ्या विभागातले लोक जर मराठा कुणबी होत असतील आणि 2014चा निर्णय असेल, कारण ओबीसी मध्ये आतापर्यंत 350 ज्या उपजाती आहेत, जाती आहेत त्या ओबीसी मध्ये आहेत। मग केवळ मराठवाड्यातला जर मराठा समाज आपण जर ओबीसी मध्ये टाकला तर त्यांना ऑटोमॅटिक आरक्षण मिळेल, कारण घटनेमध्ये किंवा विविध समित्यांमध्ये असं सांगितलं गेलं की 50%च्या वर आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे। मग मराठ्यांना जर न्याय द्यायचा असेल, विशेषतः हे आरक्षण मराठा समाज राजकीय आरक्षण मागत नाही तर सामाजिक किंवा विशेषतः शैक्षणिक आरक्षण मागतोय, कारण गुणवत्ता असून सुद्धा देखील यांना निमशासकीय किंवा शासकीय सेवेमध्ये संधी मिळत नाही किंवा पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही। म्हणून मराठा जो महाराष्ट्रातील दुर्लक्षित राहिलेला मराठा समाज आहे त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे। आणि मी डॉक्टर दैवत सावंत। आइए देखते अगली खबर की तरफ। सोलापुर बेमौसम बारिश और तूफानी हवाओं से सोलापुर तालुका में बनकलगी गांव के किसानों को भारी नुकसान हुआ। सोलापुर जिले के दक्षिण सोलापुर तालुका में बनकलगी क्षेत्र में तेज हवाओं के साथ बेमौसम बारिश। अचानक आई तेज हवा और बेमौसम बारिश से केले और पपीते की फसल को भारी नुकसान पहुंचा है। तेज हवा के कारण घर पर लगे पत्र उड़ गए, बिजली आपूर्ति बाधित रही। पपीते का बगीचा तूफान से पूरी तरह से तबाह हो गया। केले के बगीचे एक क्षितिज चित्र है। इससे न बल्कि क्षेत्र के किसानों को आर्थिक रूप से काफी नुकसान हुआ है। इसलिए किसानों की मांग है कि प्रशासन तत्काल सहायता मुहैया कराए। हे पपईचं 2 एकर बाग आहे। म्हणजे मिनिमम 1700 ते 1900 झाडं जमीनदोस्ती झालेले आहेत। एकही फळ आज विकण्यासारखे राहिलेले नाही आणि परवा कालच व्यापाऱ्याशी मी 14-15 रुपयांना रेट ठरवलं होतं आणि आज त्याची कटिंग होती। नाही म्हटलं तरी 7-8 टन माल निघाला असता। आज पूर्ण जमीनदोस्त झालं। व्यापारी पण कोणी येत नाही। आता हे सगळं जमीन दोस्तीत झाल्यामुळे मी उद्ध्वस्त जाण्याच्या मार्गावर आहे। पूर्ण शेतीला 10-12 लाख रुपये खर्च करून हे सर्व उभा केलं होतं, परंतु आता काय निसर्गाच्या या अवकाळी पावसामुळे माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे। शासनाने मला जोपर्यंत मदत देण्याचा प्रयत्न करावी अशी मी विनंती करतो। आइए देखते हैं अगली खबर की तरफ। बीड़ बाजार समिति के चुनाव के अनुरूप मुंडे बहन भाऊ परलित थाना की व्यवस्था की गई। पंकजा मुंडे का मानना है कि हमारी सोच की मार्केट कमेटियां चुनी जाएगी। परली कृषि उपज मंडी समिति के लिए आज मतदान हो रहा है। यहाँ मुंडे की बहन की प्रतिष्ठा दाव पर है। धनंजय मुंडे और पंकजा मुंडे दोनों परली में मौजूद है। दोनों ने सुबह से ही मतदान केंद्र का जायजा लिया। इस बीच पंकजा मुंडे ने विश्वास जताया कि हमारी राय से मार्केट कमेटियां चुनी जाएंगी। ये चुनाव पार्टी सिंबल पर नहीं होते। ऐसे में अगर कोई मार्केट कमेटियों के खिलाफ दावा करता है तो यह सच नहीं है। पंकजा मुंडे ने कहा कि इन चुनाव से भविष्य के चुनाव का रुख देखा जाएगा। बीड जिल्ह्यातील सर्व एक धारूर मला वाटतं सोडले तर सर्व मार्केट कमिटीची निवडणूक यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या विचारांच्या बाजार समित्या निवडून येतील। मी स्वतः माझ्या मतदारसंघामध्ये अंबेजोगाई आणि परळी इथे दोन्हीकडे निवडणूक चालू आहे आणि ही निवडणुकीची परिस्थिती जेव्हा सुरुवात झाली होती
तेव्हा आमच्या आणि विरोधकांच्या मतांमध्ये जी तफावत होती त्याच्यामुळे असं वाटत होतं की निवडणूक आम्ही आधीच सोडून देऊ किंवा आधीच वीक पडू, पण असं झालं नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने निवडणूक लढवली आहे. निवडणूक लढवण्याचा जो बाणा आहे तो बाणा या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना, एक तर खूप दिवस निवडणुका पोस्टपोन होत चालल्या आहेत नगरपालिकाच्या, जिल्हा परिषदच्या, ही निवडणूक एक उत्साहाने लोक लढवतात. पण ही निवडणूक महत्त्वाची यासाठी आहे मी राज्याचं सांगू शकणार नाही. याचं कारण असं आहे की या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाही. त्यामुळे या निवडणुकांमधून कोणता कल आहे हे सांगणं लोकल पातळीवर शक्य आहे, राज्य पातळीवर ते शक्य नाही. कोणी म्हणलं जरी की माझ्या एवढ्या आल्या मार्केट कमिट्यांच्या तेवढ्या, त्याच्यात तथ्य नाही. आणि मी माझ्या जिल्ह्यापुरतं सांगू शकते की इथे लगेच विचारांचा कल कळेल. कारण जर आमच्यामध्ये मतांची तफावत आहे, आम्ही समजा मायनस आहोत खूप मतांमध्ये, तर आम्ही ते कव्हर केलं तर आपोआप लोकांचा कल आम्हाला लक्षात येईल. अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज़ TV ऐप डाउनलोड करें। इंस्टा, लिंक, ट्विटर, हाई कुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। फिलहाल वक्त तो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MNS न्यूज़ पर। नमस्कार।